अमरावतीकरांनी आज पुन्हा एकदा आरोग्याबाबतची आपली जागरूकता दाखवून दिली आहे. भारताचा पोलिओ मुक्त दर्जा कायम राखण्यासाठी राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावती शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध पोलिओ केंद्रावर सकाळपासूनच पालकांनी आपल्या चिमुकल्यांसह पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यासाठी गर्दी केली. महापौर, आमदार, माजी पालकमंत्री आणि मनपा आयुक्तांच्या उपस्थित मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भारताचा पोलिओ मुक्त दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात राबवण्यात आली. शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रे, पोलिओ बूथ, बस स्थानके, रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष लसीकरण व्यवस्था करण्यात आली होती. 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मोहिमेचा शुभारंभ महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार सुलभाताई खोडके, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, मनपा आयुक्त वर्षा लड्ढा आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विविध केंद्रांना भेट देत पालकांशी संवाद साधला आणि लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. फक्त बूथपुरतीच मोहीम मर्यादित न ठेवता महानगरपालिकेने विशेष भ्रमणशील पथकेही तैनात केली होती. स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम मजूर, वीटभट्ट्या, झोपडपट्ट्या तसेच भटक्या विमुक्त समाजातील बालकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार भारताला 2014 मध्ये पोलिओ मुक्त देशाचा दर्जा मिळाला असला तरी जगातील काही देशांमध्ये अजूनही पोलिओ विषाणूचे अस्तित्व आहे. त्यामुळे प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध भागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शहरातील सर्व केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ आणि औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला होता. महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार सुलभाताई खोडके आणि मनपा आयुक्त वर्षा लड्ढा यांनी प्रत्येक पालकाने आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत असे आवाहन केले. आज 28 जून 2026 रोजी पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविल्या जात आहे. तर त्या मोहीमअंतर्गत शहरी आरोग्य केंद्र भाजी बाजार येथील एकूण 34 बूथ कार्यरत आहे आणि त्या बूथवर 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला सर्व टीम्स सातत्याने कार्य करून पोलिओ पाजत आहे. तर आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा 34 बूथवरचा अहवाल 2012 लाभार्थ्यांना आतापर्यंत पोलिओ पाजलेला आहे. थँक्यू. पोलिओ मुक्त भारताचा मान कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. अमरावतीत नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही मोहीम यशस्वी ठरताना दिसत आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये हा संदेश देत मनपा प्रशासनाने व्यापक जनजागृती मोहीमही राबवली आहे.